घरच्यांना माझ्या हातची बिर्याणी खायची असल्यामुळे आजचं बिर्याणीचं नियोजन माझ्या हाती घेतलं. परत गडबड गोंधळ होऊ नये म्हणून आपल्याला लागणारं सगळं साहित्य मसाला असं एक साईडला काढून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडासा कांदा काळपट होईपर्यंत भाजून घेतला. सवाई चिकन बिर्याणी मसाला वापरल्यामुळे बिर्याणीला एक वेगळीच टेस्ट येऊन जाते. त्याच्यानंतर चिकनला हळद मीठ लावून घ्यायचं आणि त्याच्यात लिंबूचं 2 टिपीक थेंब टाकून घ्यायचं. लसूण पेस्टची पिचकारी मारून चिकन मध्ये आपल्याला लागणारे वेगवेगळे मसाले टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्या नाजूक हातांनी चिकनवर कोथिंबीर आणि पुदिना असा पसरून टाकून घ्यायचा. टोमॅटो भाजलेला नसेल तर कच्चा टाका, पण टाका. हा सगळा हट्टाच करून झाल्यानंतर चिकनला मस्तपैकी मिक्स करून द्या आणि आपल्या मांजराची नजर चुकवून मॅरिनेट करायला ठेवून द्या. त्याच्यानंतर इकडे तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. तुपात पाणी गरम करायला ठेवा. त्यात थोडासा खडा मसाला आणि तूप टाकून घ्या. तुपामुळे तुमचा भात सुटसुटीत आणि मऊ शिजतो. आणि अशाच नवीन नवीन टिप्स साठी आपल्या पेजला फॉलो करून टाका. कसा वाटला जॉब? मस्त. इकडे राईस शिजतोय तोपर्यंत आपलं चिकन पण शिजवून घेऊया. तेल तापलं की मॅरिनेट केलेलं चिकन टोपामध्ये टाकून घ्यायचं. चिकन शिजलं एवढंच पाणी टाकून घ्या, नाहीतर तुमची बिर्याणी फोडणीचा भात होईल. त्याच्यानंतर चिकन शिजलंय का बघून घ्यायचं आणि थर द्यायला सुरुवात करायची. त्याच्यानंतर खरपूस भाजलेला कांदा आणि कोथिंबीर घेऊन बिर्याणीवर रक्षी काढून घ्या. त्याच्यानंतर असं एकदम बिर्याणीला खतरनाक दम द्या आणि वरून असं पॅक झाकण ठेवून द्या. आणि ही आपली बिर्याणी ग्रहण करण्यासाठी तयार आहे. प्रत्येक प्रमाणात हातावरून कॅमेरा फिरवून भावाने इकडे बिर्याणीवर जोडकाम सुरू केलं.